सध्याची ही दृश्य आपण वर्ध्यातली पाहतोय। वर्ध्यामध्ये रामदास तडस हे मतदानासाठी आलेले आहेत। आपण पाहतोय वर्ध्यामध्ये आता रामदास तडस विरुद्ध अमर काळे अशी लढत होणार आहे आणि या लढतीकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण जर पाहिलं तर रामदास तडस यांच्यावर त्यांच्याच सुनेनं काही गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते आणि त्या पार्श्वभूमीवर आता ही लढत अतिशय महत्त्वाची ठरणार आहे। या पार्श्वभूमीवर कसा परिणाम या मतदानावर त्यांच्या होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण वर्ध्यातून पाहतोय। वर्ध्यामधून मतदान करण्यासाठी रामदास तडस हे आता आलेले आहेत मतदान केंद्रावर। प्रशासनाने वर्ध्यामध्ये जय्यत तयारी केलेली आहे, त्यामुळे वर्ध्याच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। रामदास तडस यांना पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकून उमेदवारी देण्यात आलेली आहे, त्यामुळे आता रामदास तडस यांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर रामदास तडस यांचं भविष्य आता मतपेटीमध्ये आज बंद होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर ते स्वतः सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कन्या सुद्धा आपल्याला दिसतात। सध्याची ही थेट दृश्य आपण वर्ध्यामधून पाहतोय। वर्ध्यामध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय। मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हे सकाळपासूनच मतदानासाठी आलेले आहेत। शिवाय काही ठिकाणी ईव्हीएम मशीन्स मध्ये सुद्धा बिघाड झालेला होता आणि आता स्वतः रामदास तडस हे मतदानासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। आपण सध्याची ही थेट दृश्य वर्ध्यामधून पाहतोय। रामदास तडस यांच्या पत्नी सुद्धा इथे मतदानासाठी आलेल्या आहेत, तर त्यांच्या कन्या सुद्धा आपल्याला दिसतात। तर वर्ध्यामध्ये भाजपचे उमेदवार रामदास तडस विरुद्ध शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे जनता कुणाला पसंती देते, कुणाच्या पारड्यात जास्त मतं टाकते ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। अगदी रांगेमध्ये उभं राहून रामदास तडस हे मतदान करण्यासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि कन्या देखील आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसतात। तर मोठ्या संख्येने मतदार सुद्धा अगदी सकाळपासूनच मतदानासाठी आलेले आहेत। रामदास तडस आणि त्यांच्या पत्नी हे आपलं मतदान पत्र बाहेर काढताना आपल्याला दिसतात। वर्ध्यामध्ये रामदास तडस विरुद्ध अमर काळे असा सामना होणार आहे। त्याआधी रामदास तडस अगदी सकाळी 7:30 वाजेलाच मतदानासाठी आलेले आहेत।